आणि पुढची जी व्यस्त नावाची कविता आहे तिच्यात पण तुम्हाला कविताच दिसेल, ती आपण ऐकूया, म्हणजे आपल्याला त्या कवितेचा उलगडा होईल. व्यस्त. तिचा सुरुवातीचा वाट काढतानाचा, तिचा अडचणीतून वाट काढतानाचा अल्लड खळखळ खळखळाट, तिचा सुरुवातीचा अडचणीतून वाट काढतानाचा अल्लड अवखळ खळखळाट आज प्रवास स्थिरस्थावर झाल्यावर मग एका धीर गंभीर प्रवाहात लुप्त झाला आहे, ओढ संपल्यासारखा. तिच्या गोडीचा त्याच्या अथांग खारेपणावर काहीच परिणाम होत नाही याची खंत तर नाही तिला. तिच्या गोडीचा त्याच्या अथांग खारेपणावरती काहीच परिणाम होत नाही याची खंत तर नाही तिला. की तिच्या प्रामाणिक समर्पणापेक्षा चंद्रिकेच्या झुरण्यावर उसळलेली त्याची नजर तिला सहन होत नाही. खर तर तिच्या ह्या जळण्या झुरण्यावरच त्याची भरती ओहोटी अवलंबून आहे. खरं तर तिच्या या जळण्या झुरण्यावरच त्याची भरती ओहोटी व्यस्त आहे, कोणी काहीही म्हणून. त्याची भरती ओहोटी व्यस्त आहे, या एका ओळीतून तुम्हाला असं लक्षात येईल की ही समुद्रावरची कविता आहे. बरोबर, खारेपणा येतो वरती, त्या सगळ्या वाहत येतात. सहजपणानं कुणीही म्हणेल किंवा ही समुद्र आणि नदी यांच्या मिलनावरची कविता आहे. एखादा आडवळ्यातला मुलगा ज्यावेळी ही कविता वाचेल त्यावेळी त्याला असं वाटेल की ही अस्सल प्रेम कविता आहे. कारण सुरुवात तशी आहे ना, तिचा सुरुवातीचा अडचणीतून वाट काढतानाचा अल्लड अवखळ खळखळाट आज प्रवास स्थिरस्थावर झाल्यावर मग एका धीर गंभीर प्रवाहात लुप्त झालाय, ओढ संपल्यासारखा. प्रेमात पडणं पहिली ओढ, त्यानंतरच जे कवीला म्हणायचं आहे की ओढ संपल्यासारखा म्हणजे आता ते लग्न होऊन स्थिर मुलं बाळ झाली आहेत, स्थिर संसार झालाय आणि मग ते सगळं व्यवस्थित जे सुरू होते गाडी, रथ ज्याला म्हणतो आपण रूढार्थानं, तर तो म्हणेल की नाही नाही ही प्रेम कविता आहे. तिसरा कोणीतरी म्हणेल की अहो ही संसारातल्या 3 टप्प्यांवरची कविता आहे. तिसरा टप्पा कुठला आहे की त्याची भरती ओहोटी व्यस्त आहे, कारण डोळे पहिलं तीराला वगैरे लागलेले असतात, आता काय राहिलो फक्त आशीर्वादापुरता, अशी स्थिती होते. आणि मग भरती ओहोटी वगैरे वगैरे, आणि कुणी काहीही म्हणो त्याला लावून घ्यायचंच नसतं, ऐकायला येत नसतं एकतर, त्यामुळे कुणी काही म्हणो. अशा एका टप्प्यावरची ही कविता आहे असंही कोणी म्हणेल. मला असं वाटतं ही कविता कवितेवरचीच कविता आहे. आता त्यांनी जी वाचली त्या सगळ्या वाचनातून तुमच्या समोर जर चित्र उभं राहिलं असेल तर आता ते चित्र थोडं बदलून बघा आणि कवितेवरचीच कविता आहे असा अर्थ लावून बघा. मी 2 ओळी फक्त पुन्हा तुमच्या पुढे ठेवतो. तिचा सुरुवातीचा प्रवास म्हणजे कविता सुचण्याचा प्रवास. तिचा सुरुवातीचा प्रवास अडचणीतून वाट काढतानाचा. चिटोरं असतं, कुठेतरी तो बिचारा लिहित असतो, सुचत असतं, मग कुणीतरी आवाज देतं, आंघोळीच्या वेळेसच सुचतं, कपडे बदलताना सुचतं, वाटेल तेव्हा सुचतं. आणि तो सगळा जो प्रवास असतो तो असा अडचणीतून वाट काढत टिपणं काढत पुढे चाललेला असतो. एका पहिला संग्रह आला की मग काय होतं, प्रवास स्थिरस्थावर झाल्यावर मग एका धीरगंभीर प्रवाहात लुप्त झालाय, ओढ संपल्यासारखा. आता ही जी ओढ आहे, ओढ संपल्यासारखा, ती काय आहे तर ती आतून धडका देत असते बाहेर येण्यासाठी. कविता नावाची जी गोष्ट आहे किंवा स्वर सूर ताल नाद हे सगळे रंगरेषा हे आतून धडका देत असतात बाहेर येण्यासाठी. आणि हे असं म्हणतात की ओढ संपल्यासारखं. मग कशाची ओढ संपलेली असते? ज्याला जशी कविता दिसेल तिथे तो ओढ संपल्याचा अर्थ लावेल. मला असं वाटतं की ज्या कवीचा प्रवास
हा एका प्रगल्भतेच्या दिशेनं जात 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 पुढे राहतो. म्हणजे सगळे तुम्ही प्रथित यश कवी डोळ्यासमोर आणा, अगदी तात्या आणा, बोरकर आणा, आरती प्रभू आणा, अन्य कोणीही कवी आणा, यांची कविता ज्यावेळी प्रगल्भ झालेली आहे की पहिला संग्रह सोडून द्यायचा, दुसरा तिसरा संग्रह हातात घेतल्यावर तुमच्या असं लक्षात येतं की ही कविता प्रगल्भ झाली आहे, ओढ संपते. म्हणजे बाह्य जगातली जी कवितेला हकारे देणाऱ्या गोष्टी असतात, पुरस्कार, छापून येणं, कुणाला तरी ऐकवणं, टाळी मिळवणं, ही जी ओढ असते सुरुवातीच्या काळात ती थांबते आणि कविता पुढे जाते. म्हणजे काय होतं, तिच्या गोडीचा त्याच्या अथांग खारेपणावर काहीच परिणाम होत नाही. या सगळ्या ज्या खारेपणाच्या गोष्टी आहेत बाहेरच्या, त्या तिच्या गोडीला कुठेही स्पर्श करू शकत नाही. ती एक एक पाऊल एक एक पाऊल एक एक पाऊल पुढे जात राहते. आणि त्यातून काय सिद्ध होतं, त्यातून बरं का अज्ञात, त्यातून सिद्ध होतं ते कवीचं उद्दिष्ट.